तर मित्रांनो नमस्कार, मी सर्पमित्र कल्पेश साळुंके. आपण पाहू शकता की आपण एक इंडियन रॉक पायथन जातीचा साप आपल्या चिनालगावमध्ये रेस्क्यू केला होता. साधारण 7-8 फुटापर्यंत आहे. त्याचं जे वजन मी मोजलं होतं तर 8.5 किलो भरला होता. तर आपण याला आता इकडे सुरक्षितरित्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एरियामध्ये सोडण्यासाठी आलोय, रिलीज करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता मागच्या वेळेस सुद्धा मी एक अजगर रेस्क्यू केला होता. तो सुद्धा याच लोकेशन जिथे मी उभा आहे त्या लोकेशनवरतीच आपण त्याला रिलीज केला होता. इकडे पाणी वगैरे पण भरपूर आहे आणि याला खायला पण भरपूर शिकार मिळू शकते इथे पाण्यात. आणि छोटे छोटे पक्षी पण आहे मित्रांनो इथे पाण्यातील. जे जीव आहे आणि सगळं म्हणजे याला खाण्याला सर्व मिळू शकते आणि पाणी पण भरपूर आहे. तर याची जे बाकीची जे आयुष्य आहे मित्रांनो ते हा इथे आरामशीर जगू शकतो. अजगर जातीचा साप आहे मित्रांनो. तर आपण याला आता इकडे रिलीज करतोय मित्रांनो. याची ओळख तुम्ही पाहू शकता. त्रिकोणी आकाराचं तोंड असतं. तोंडाच्या मागे जे आकार असतो तो जाडा असतो, शेपटी आणि कुचेदार असते. याची जी लेंथ आहे मित्रांनो 10-12 फुटापर्यंत सापडतो असा. तर आणि असं जे स्पीड आहे मित्रांनो बाईट करायचं ते भरपूर जोरात बाईट करतो मित्रांनो असा. आणि बरेच लोक म्हणतात की हा साप आपल्याला म्हणजे माणसाला गिळू शकतो का, तर तसं काहीच नाही मित्रांनो. हा साप बकरी, कुत्र, आपले छोटे छोटे याच्या आकारापेक्षा 4 ते 5 पटीने असा भक्षण करू शकतो, शिकार करू शकतो. माणसाला वगैरे नाही गिळू शकत. तर पाहू शकता मित्रांनो इंडियन रॉक पायथन जातीचा साप आहे अजगर. अजून छोटा आहे, मोठा सुद्धा होईल तो. जवळ तो आता असा एकदम मी सोडल्यावरती एकदम हे पाहू शकता मित्रांनो. त्याची लांबी 7.5-8 फुटापर्यंत आहे आणि त्याची ओळख तुम्ही पाहू शकता. तोंड दाखवा. त्रिकोणी आकाराचं तोंड आहे मित्रांनो. लालसर तोंड असतं. जास्त लालसर तोंड असतं मित्रांनो. एकदम अटॅक करेन, एकदम अटॅक करेन. आणि जो असा संतापतो तेव्हा असा यस आकाराची कुंडली बनवतो मित्रांनो. समोरचा जो शत्रू मित्रांनो त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि शेपटी अशी हलवतो की तुम्ही माझ्या जवळ नको या जास्त, नाहीतर माझ्या जीवापासून तुम्हाला धोका आहे मित्रांनो. आता तो ॲग्रेसिव्ह झाला आहे मित्रांनो. ते पाहू शकता. मी जिकडे जाईल तिकडे तो अटॅक करण्याचा प्रयत्न करेल माझ्या अंगावरती. सारखी जीप काढतो. हे पाहू शकता मित्रांनो किती जोरात अटॅक असतो त्याचा. तर ठीक आहे, जाऊ द्या त्याला. आपण तो त्याच्या रस्त्याने जिकडे पाणी मित्रांनो तिकडे पाण्याच्या साह्यानेच जातोय. कारण की त्याला रेस्क्यू केला होता तर त्याला पाणी वगैरे मिळालं नाही आहे. आता तो पाण्याचाच हे बघतोय. पाहू शकता त्याची पाण्यात चालण्याची स्पीड. हे पहा मित्रांनो पूर्ण पाण्यात चालला गेलाय आता.
तर मित्रांनो ठीक आहे, तो गेला तिकडे पाण्यात, जिकडे पाणी होतं तिकडेच गेला मित्रांनो तो, कारण की त्याला मी सकाळचा रेस्क्यू केला होता. आता तुमच्या संध्याकाळचे 4:30-5 वाजले आहे. तर तिथे पाणी वगैरे भरपूर आहे, त्याला पाणी पिण्यासाठी पण आणि शिकार वगैरे पण तो तिकडे गेला आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे सरपंच मित्र कल्पेश साळुंके नावाने. आपलं चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नको. कोणत्याही ठिकाणी आपल्या एरियामध्ये रावेर तालुक्यात जळगाव जिल्हा मुक्का प्राणी वगैरे कोणताही दिसो, जखमी वगैरे अवस्थेत दिसल्यास तुम्ही मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. आपला कॉन्टॅक्ट नंबर पण आहे यूट्यूब चॅनलवरती. आपला एक कॉल वाचू शकतो एक प्राण मित्रांनो. फक्त एवढंच आहे की कोणाच्या घरात साप वगैरे असल्यास रेस्क्यूसाठी तुम्ही बोलवता बरेच लोक. तर बरेच लोक आमच्या गावातील मला म्हणतात की दादा तुम्ही साप पकडता आणि इकडेच परत रिलीज करून देता. तर तुम्ही पाहू शकता, मी आता ते सुद्धा सांगतोय की मी साप पकडलात इकडे आणि रिलीज करण्याला किती दूर आला मित्रांनो पाहू शकता. इथे कुठे शेती वगैरे कुठे काही दिसते का, चारीमेरे पाहू शकता तुम्ही. हे पहा इथे शेती वगैरे काहीच नाही मित्रांनो, पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एरिया आहे. बरेच लोक मला म्हणतात की तुम्ही साप पकडता आणि इकडे पकडला की परत इकडे जवळ सोडून देता. तर तसं काहीच नाही मित्रांनो, साप रेस्क्यू करून इतक्या दूर लांब यावं लागतं आम्हाला. अजून कोणाला काही माहिती पाहिजे असल्यास सापाची तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. धन्यवाद.